तर मित्रांनो, आपण बघत होतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. 3 लेक्चर झालेले आहेत आणि हा चौथा लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट कसं असतो आपण ते बघूया. सर्वात पहिले अशा 2 उभ्या लाईन काढायच्या, त्याच्यात ए बी सी डी असं लिहिलं. याला काय म्हणतात बेटा, याला म्हणतात डिटर्मिनंट. याला काय म्हणतात, डिटर्मिनंट. राईट नाव. आता ए बी ही एक रो आहे, सी डी ही दुसरी रो आहे, आर रोज. ठीक आहे, याला काय म्हणतात, रोज म्हणतात. त्याच्यानंतर ए सी आणि बी डी यांना काय म्हणतो आपण, आर कॉलम. यांना काय म्हणतो आपण, कॉलम. ठीक. ए बी काय आहे, रो. सी डी काय आहे, रो. ए सी काय आहे, कॉलम. बी डी काय आहे, कॉलम. राईट. आता याला सोडवायचं कसं, हा एक प्रश्न येतो. ठीक आहे, तर आपण इथे परत एक डिटर्मिनंट काढू, ए बी सी डी. सर्वात पहिले काय करायचं, ए ने डी ला मल्टिप्लाय करायचा. इथे लिहितो ए इंटू डी. मग काय करायचं, मायनस साइन करायचा. मग त्याच्यानंतर बी ला सी ने मल्टिप्लाय करायचा, बी इंटू सी. अशा प्रकारे आपण डिटर्मिनंटला सोडवत असतो. राईट नाव. आता आपल्याकडे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, ते आपण बघूया. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. ठीक. तर आपल्या पुस्तकात प्रश्न दिसतोय, सॉल्व द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. ठीक. पहिला काय आहे रे बेटा, पहिला आहे ए इज इक्वल टू 5 3 7 9. ठीक आहे. आता याला सोडवायचं असेल तर काय करावं लागेल, सर्वात पहिले 5 ने 3 ला 9 ला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5 इंटू 9. त्याच्यानंतर मायनसचं साईन, 7 इंटू 3. 7 इंटू 3 काय होणार, 9 5 45 मायनस 7 3 21. किती आलं रे बेटा, तो 24. याचं उत्तर आलेलं आहे. आपण आता दुसरा प्रॉब्लेम करूया. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, n इज इक्वल टू -8 -3. त्याच्यानंतर 2 and 4. याला सॉल्व करू. ठीक आहे. आता मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो -8 इंटू 4 ब्रॅकेट क्लोज -3 इंटू 2. ठीक आहे. आता -8 इंटू 4 किती होणार, 8 चौक 32 -32 मायनस 3 इंटू 2 किती होते, -6. ठीक आहे. -32 मायनस मायनस +6. तर किती होणार बेटा इथे, तर इथे होणार तुमचं INR -26. हे दुसरं झालं. राईट. आता आपण तिसरं पण सॉल्व करूया. ठीक आहे, याला मिटवून देऊ. ओके. राईट. तिसरं काय दिलेलं आहे, तिसरं आहे b इज इक्वल टू 2√3 आणि 2 इंटू 3√3 असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता याला सॉल्व करूया. तर आपण काय करणार, 2√3 इंटू 3√3 करूया. 2√3 इंटू 3√3 मायनस 2 इंटू 9. ठीक आहे. आता 2 इंटू 3 किती रे बेटा, 2 इंटू 3 6. √3 इंटू √3 3 मायनस 2 इंटू 9 18. इथे किती आला, 6 3 18. 18 मायनस 18 किती आलं उत्तर बेटा, 0. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करावा लागतो. याला नोट करू घ्या, मग पुढे वळूया. आता आपण जी सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याला डिटर्मिनंट मेथडने किंवा ज्यालाच आपण क्रॅमर्स रूल म्हणतो त्याने कसं काय सॉल्व करतात, तर त्याच्यासाठी आपण 2 इक्वेशन लिहितोय. असं म्हणूया, पहिलं इक्वेशन आहे a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. याला पहिलं इक्वेशन म्हणूया. दुसरं इक्वेशन काय आहे, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. याला आपण म्हणूया दुसरं इक्वेशन. आता माझ्याकडे 2 इक्वेशन आहेत. राईट.
तर याच्यात A1 B1 C1 हे काय आहेत रियल नंबर, A2 B2 C2 हे पण काय आहेत रियल नंबर, आणि X आणि Y हे काय आहेत व्हेरिएबल. आता आपण एक काम करूया, या ज्या टर्म आहे याला आपण B2 ने मल्टिप्लाय करू आणि या टर्मला B1 ने मल्टिप्लाय करू. तर आपण इथे लिहूया मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय B2 and इक्वेशन 2 बाय B1. बरोबर आहे. नाव तर इथे काय येणार, A1 B2X प्लस B1 B2Y इज इक्वल टू C1 B2. ठीक आहे, याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. याच्यानंतर काय येणार आहे, A2 B1X प्लस B1 B2Y इज इक्वल टू C2 B1. याला काय म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे दोन ही जी इक्वेशन आले, इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करूया, याच्यातून याला सबट्रॅक्ट करूया, त्याच्याने काय होणार B1 B2 कॅन्सल होणार. ठीक आहे, तर आपण काय लिहू, सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे, तर हे इक्वेशन जशा तसं लिहितो, A1 B2X प्लस B1 B2Y इज इक्वल टू C1 B2 मायनस A2 B1X प्लस B1 B2Y इथे मायनस येणार. ठीक आहे, कारण की समोर मायनस असाइन केलेला आहे, आणि मायनस C2 B1. राईट. आता हे कट झालेलं आहे, इथे काय येणार A1 B2X मायनस A2 B1X इज इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1. आता आपण काय करू, याच्यातून X कॉमन काढूया. आता याच्यातून काय करणार आपण, X कॉमन काढणार. तर X कॉमन काढल्यानंतर इथे काय येते, A1 B2 मायनस A2 B1, आणि इकडे काय येणार C1 B2 मायनस C2 B1. आता याला इकडे घेऊन जाऊ तर काय मिळेल, X इज इक्वल टू C1 B2 मायनस C2 B1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1. ठीक आहे, आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं आहे. इथे काय झालं बेटा, X ची व्हॅल्यू मिळालेली आहे. अशीच आपण काय करूया, Y ची व्हॅल्यू अशीच काढू शकतो. Y ची व्हॅल्यू कशी निघणार बेटा, तर ती A1 C2 मायनस A2 C1 अपॉन A1 B2 मायनस A2 B1 अशा प्रकारे निघेल. ठीक आहे, अशाच प्रकारे जसं आपण हे पूर्ण कॅल्क्युलेशन केलं, असंच कॅल्क्युलेशन जर केलं आपण, तर आपल्याला काय मिळेल, Y ची व्हॅल्यू मिळेल. त्यात काय करावं लागेल, आपल्याला याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, तर याला A2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला A1 ने मल्टिप्लाय करायचं. जसं केलं तर आपली X ची टर्म कॅन्सल होईल आणि Y ची आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. आता बेटा आपण जर इथं बघितलं तर याचा डिनॉमिनेटर आणि याचा डिनॉमिनेटर सेम आहे. राईट. ओके, त्याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो, जर X आहे, ठीक आहे, याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहायचं तर कसं लिहिणार आपण, तर इथे लिहिणार C1, B2 कुठे लिहिणार, इकडे, त्याच्यानंतर C2 लिहिणार इकडे, आणि B1 इकडे. तर हा झाला. याला जर खाली असं लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार, A1 इकडे लिहिणार. ठीक आहे, A2 इकडे लिहिणार, आणि B2 इकडे लिहिणार, B1 इकडे लिहिणार. ठीक आहे, तसंच याला जर लिहायचं असेल तर डिटर्मिनंट तर सेम, आपला जो डिनॉमिनेटर आहे तो सेम राहणार, A1 A2 B1 B2, आणि न्यूमरेटर मध्ये काय लिहिणार, A1 A2. ठीक आहे, आणि इकडे काय लिहिणार, C1 C2. हे आपल्याला मिळत आहे. आता ही जी टर्म आहे डिनॉमिनेटर मधली, ही आणि ही, यालाच आपण काय म्हणतो, D म्हणत असतो. D इज इक्वल टू काय आहे, A1 A2 B1 B2. ही जी टर्म आहे याला आपण काय म्हणत असतो, dx. dx काय आहे, C1 C2 B1 B2. ठीक आहे, त्याच्यानंतर dy मध्ये काय आहे रे बेटा, तर A1 A2
C1 C2 राईट, हे मिळालं. आता आपल्याकडे बेटा दोन इक्वेशन होते. हे एक इक्वेशन होतं A1x प्लस B1y प्लस C1 आणि A2x प्लस B2y इज इक्वल टू C2, हे इक्वेशन होतं. आता याच्यातून जर D काढायचं असेल तर आपल्याला ही टर्म मायनस कॅन्सल करावं लागेल. A1 A2 आणि B1 B2 आपण हे घेतलेलं आहे. जर x ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय काढावं लागेल, जो A1 A2 आहे याच्या जागी याला आणायचं आणि काय होणार C1 C2 आणि B1 B2. तसंच जर dy काढायचा असेल तर आपण ही गायब करलं A1 A2 C1 C2. आता याला जर लिहायचं असेल तर x ची व्हॅल्यू कशी लिहिणार बेटा, x इज इक्वल टू dx अपॉन d लिहिणार आणि y ची व्हॅल्यू कशी लिहिणार, dy अपॉन d. ठीक आहे, ही d ची व्हॅल्यू याच्याने घ्यायचा. हा जो काय म्हणतात डिटर्मिनंट आहे याला सॉल्व केला तर आपल्याला dy ची व्हॅल्यू मिळेल. या डिटर्मिनंटला सॉल्व केलं तर आपल्याला d ची व्हॅल्यू मिळेल आणि या डिटर्मिनंटला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल, dx ची व्हॅल्यू मिळेल. तर dx अपॉन d इज इक्वल टू काय मिळेल, x मिळेल आणि dy अपॉन d इज इक्वल टू काय मिळेल, y मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, हे जनरल कॉन्सेप्ट होता, जनरल काय म्हणू डेरिव्हेशन सारखंच म्हणूया हे होतं. याला नोटून करूया, मग याच्यावरचे सॉल्व प्रॉब्लेम आपण करू. तर मित्रांनो आता आपल्याकडे पेज नंबर 14 वर काही सॉल्व प्रॉब्लेम आहे ते आपण बघूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल, ते आपण बघूया. तर सर्वात पहिला आपल्याला काय दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे 5x ठीक आहे प्लस 3y इज इक्वल टू -11 आणि इथे काय दिलेलं आहे 2x प्लस 4y इज इक्वल टू -10. ठीक आहे, आता सर्वात पहिले आपण काय करूया, d ची व्हॅल्यू काढूया. ठीक आहे, d ची व्हॅल्यू काढण्यासाठी याला गायब करावं लागेल, या दोन टर्मला घ्यावं लागेल. तर d इज इक्वल टू काय येणार 5 2 3 4. ठीक आहे, आता आपण बघितलेलं आहे डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात. तर 5 इंटू 4 ठीक आहे, 5 इंटू 4 मायनस 3 इंटू 2. ठीक आहे, 5 इंटू 4 किती रे बेटा 20 मायनस 3 इंटू 2 6 किती झालं बेटा 14. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण dx ची व्हॅल्यू काढू. तर dx ची व्हॅल्यू काढताना आपल्याला हे गायब करावं लागेल आणि या टर्मला पहिले लिहावं लागेल -11 -10 त्याच्यानंतर 3 and 4. ठीक आहे, तर आता इथे काय येणार -11 इंटू 4 ठीक आहे मायनस -10 इंटू 3 बरोबर आहे. तर -11 इंटू 4 किती रे बेटा -44. त्याच्यानंतर -10 इंटू 3 किती -13 किती येणार -41 मायनस मायनस प्लस 13 किती आलं बेटा तर -14 आला. राईट, आता आपण काय करूया dy ची व्हॅल्यू काढून घेऊ. तर dy ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर हा गायब करू, हा आणि हा घेऊया. ठीक आहे, 5 and -11 त्याच्यानंतर 2 and -10 राईट. नाव आता याला करूया 5 इंटू -10 मायनस 2 इंटू -11. ठीक आहे, आता 5 इंटू -10 किती -15. ठीक आहे, मायनस हे किती झाला -22 राईट. किती आला -50 मायनस मायनस प्लस 22 किती येणार बेटा, तर किती येणार त्याच्यातून किती गेले 28 येणार. हा 28 येणार, तर -28. तर dy ची व्हॅल्यू किती आली -28. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजेच काय करावं लागेल dx अपॉन d करावं लागेल. तर dx किती आहे बेटा -14. d किती आहे तर d आहे 14. ठीक आहे, तर किती झाला -1 आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे, तर dy अपॉन d. dy किती आहे -28 आणि d किती आहे 14. किती झालं बेटा, तर हे झाला -2. आता x अँड y ठीक आहे इज इक्वल टू -1, -2 इज द सोल्युशन. ठीक आहे, तर हा पहिला प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे, याला लिहून घ्या, मग सेकंड करूया. तर मित्रांनो आता आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. त्याचा पहिला प्रश्न बघूया. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट नंबर. ठीक आहे, पहिला काय आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट नंबर. आता इथे दिलेला आहे
3 2 4 5. ठीक. आता इथे काय करणार 3 इंटू 5 मायनस 4 इंटू 2. बरोबर आहे. तर आता इथे काय 5 आणि या 2ला ब्रॅकेटमध्ये दाखवलेला आहे. 3 इंटू 5 किती 15 मायनस 4 इंटू 2 किती 8. आता हे झालं तर किती झालं रे बेटा, हे झालं 7. राईट. तर अशा प्रकारे पहिला प्रश्न सोडवलेला आहे. नाव सेकंड म्हणतोय फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. तर याच्यात पहिला डिटर्मिनंट आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे -1 आणि 2. दुसरं काय आहे 7 and 4. ठीक आहे. काय दिलेलं आहे -1 इंटू 4 मायनस 2 इंटू 7. ठीक आहे. -1 इंटू 4 किती -4 मायनस 2 इंटू 7 किती 14. ठीक आहे. तर किती आला -4 मायनस 14 किती आला -18. तर अशा प्रकारे दुसरं पण सॉल्व्ह झालेलं आहे. सॉरी पहिलं पण सॉल्व्ह झालेलं आहे. आता दुसरं करूया. काय म्हणताय 5 and -7 3 and 0. ठीक आहे. याला सॉल्व्ह करूया. तर 5 इंटू 0 याने याला मल्टिप्लाय केला -3 इंटू -7. बरोबर आहे. 5 इंटू 0 0 मायनस किती आला 7 त्रिक 21 -21 मायनस मायनस प्लस किती आला 21. तर दुसरं पण सॉल्व्ह झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया तिसरं सॉल्व्ह करूया. ठीक आहे. याला मिटवून देतो. तिसरं काय म्हणतंय डिटर्मिनंट तर 7/3 आणि खाली काय ते आहे 3/2. इथे किती आहे 5/3 आणि इथे किती आहे 1/2. ठीक आहे. आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे बेटा. तर किती आलं बेटा 7/3 इंटू 1/2. ठीक आहे. याने याला मल्टिप्लाय केला -5/3 इंटू 3/2. 3ने 3ला मारलेला आहे. तर किती आला 7/6 मायनस 5/2. ठीक आहे. तर इथे किती आलं याला सॉल्व्ह करूया. तर हे किती ना 7 इंटू 2 मायनस 6 इंटू 5 डिवायडेड बाय 6 इंटू 2. 7 2 किती 14 6 पंचे 30 भागिले 12. किती झालं बेटा इथे आलं 16. ठीक आहे. -16 डिवायडेड बाय 12. 4 त्रिक 12 4 चूक 16 किती आला -4/3. याचं उत्तर आला. याला नोट करून घ्या. मग नेक्स्ट क्वेश्चन करूया. आता इथे दिसतोय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. तर पहिला प्रश्न दिसतोय. पहिला प्रश्न आपण इथे लिहूया बोर्डवर. तर 3x मायनस 4y इज इक्वल टू 10 पहिलं इक्वेशन. दुसरं काय आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. याला म्हणूया दुसरं इक्वेशन. आता आपल्याला याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं. सर्वात पहिले आपण d काढूया. ठीक आहे. d किती येणार बेटा तर याला गायब करूया. या टर्मला गायब करूया. इथे लिहूया 3 and -4 4 and 3. ठीक आहे. तर 3 इंटू 3 9 मी डायरेक्टली लिहितोय किंवा एक काम करू डायरेक्टली नाही लिहू असं लिहू -4 इंटू 4. ठीक आहे. आता 3 इंटू 3 किती 9 मायनस. ठीक आहे. -4 इंटू 4 किती रे बेटा सॉरी इकडे असं लिहावं लागेल -4 इंटू 4 किती -16. तर किती झाला 9 प्लस 16 किती झाला 25. तर डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. आता काय करायचं आहे dx ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. तर यासाठी ही टर्म काढूया आणि ही 10 आणि 5 पहिले लिहून घेऊ. ठीक आहे. याच्यात कन्फ्युजन नाही व्हायचं. 10 आणि 5 पहिले लिहायचं नंतरची ही टर्म लिहायची आहे. ठीक आहे. तर -4 आणि 3. ठीक आहे. तर किती झाला 10 इंटू 3 मायनस -4 इंटू 5. ठीक आहे. 10 इंटू 3 किती 30 मायनस -20. ठीक आहे. किती झाला 30 प्लस 20 किती झाला 15. आता dx पण निघालेला आहे. आता काय करूया आपण dy काढूया. ठीक आहे. dy इज इक्वल टू तर काय लिहिणार 3 आणि 4 लिहिणार मग 10 and 5 लिहिणार. ठीक आहे. तर 3 इंटू 5 किती 15 मायनस 4 इंटू 10 किती 40 5 तरी 15 हे किती झालं 40. ठीक आहे. नाव आता इथे किती येणार बेटा
25 -25 येणार, बरोबर आहे ना. ओके, तर एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, dx अपॉन डी करावं लागेल. तर dx किती आहे रे बेटा, dx आहे 50, डी किती आहे 25, किती आलं उत्तर 2. आता y काढूया, y किती आहे, काय फॉर्म्युला आहे, dy अपॉन डी इज इक्वल टू -25 अपॉन 25, किती आलं रे बेटा -1. आता x कॉमा y इज इक्वल टू 2 कॉमा -1 इज द सोल्युशन. ठीक आहे, हे झालं तुमचं पहिलं गणित. याला लिहून घ्या, मग सेकंड करूया. हा, तर सेकंड क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे. काय म्हणतोय, 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0 अँड 6x इज इक्वल टू 8 - 5y. तर आपण काय करूया, याला रिराईट करूया. ठीक आहे, याला काय करूया, रिराईट करूया. 4x + 3y इज इक्वल टू 4, याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 आणि हा -5 इकडे घेऊन जाऊ. 6x + 5y इज इक्वल टू 8, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं, डी ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, डी किती येणार बेटा, 4 and 3 6 and 5. ठीक, आता इथे किती येणार, 4 × 5 किती येणार 20 -6 × 3 किती आला 20 - 18 किती येत आहे 2 येत आहे. आता आपण करूया dx. ठीक आहे, dx मध्ये सर्वात पहिले ही टर्म लिहायची 4 and 8, त्याच्यानंतर ही टर्म लिहायची 3 and 5. ठीक आहे, किती येणार 4 × 5 - 3 × 8, 4 पंचे 20 -8 त्रिक 24. ठीक आहे, 24 किती आलं रे बेटा -4. आता dx ची व्हॅल्यू आली, किती आली -20, 8 त्रिक 24, बरोबर आहे. आता dy पण काढून घेऊया. ठीक आहे, dy साठी हे गायब करायचं. ठीक आहे, आणि हे लिहायचं 4 and 6. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 4 and 8. राईट नाव, बरोबर आहे. आपण हे घेतलं dx साठी. ठीक आहे, 3 4 डी साठी कोणतं घेतलं आहे 4 6 3 5. ठीक आहे, dx साठी काय आहे आपलं 4 8 3 5, बरोबर आहे. आणि हे dy साठी 4 6, बरोबर आहे. ठीक आहे, हां, मला वाटलं ह्याच्यातले चुकीने व्हॅल्यू घेतले की काय. ठीक आहे, नाव 4 × 8 - 6 × 4, 8 चौक 32, 6 चौक 24. ठीक आहे, आता हे किती येणार बेटा 6 7 8. ठीक आहे, आता आपल्याकडे डी ची व्हॅल्यू पण मिळाली आहे, dx ची व्हॅल्यू पण मिळाली आहे, dy ची व्हॅल्यू मिळाली आहे. तर डी ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, तर डी ची व्हॅल्यू आहे 2. dx ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, ती आहे -4. dy ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे, ती आहे 8. ठीक आहे, तर x इज इक्वल टू dx अपॉन डी. ठीक आहे, -4 अपॉन 2 किती आला -2 आला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ठीक आहे, y किती आला बेटा dy अपॉन डी किती आला 8 अपॉन 2 किती आला बेटा 4. तर x, y इज इक्वल टू -2, 4 इज द सोल्युशन. ठीक आहे, अशा प्रकारे दुसरा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला. याला लिहून घ्या, मग तिसरा प्रॉब्लेम करूया आपण. तर मित्रांनो, आता तिसरा प्रॉब्लेम लिहूया आपण. तिसरा प्रॉब्लेम काय म्हणतोय, x + 2y इज इक्वल टू -1 आणि 2x - 3y इज इक्वल टू 12. हे दोन आहेत. राईट, आता आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, डी काढायचं आहे. डी कसं घेणार, आता इथे काहीच नाही तर आपण 1 लिहू. 1 and 2, इथे किती आहे 2 and -3, बरोबर आहे. आता याला सॉल्व्ह करूया. तर 1 × -3. ठीक आहे, -2 × 2. ठीक आहे, तर 1 × -3 -4 किती झालं बेटा -7. आता dx आपल्याला करायचं आहे. तर पहिले -1 लिहिणार, मग आपण 12 लिहिणार, मग आपण 2 and -3 लिहूया. ठीक आहे, तर -1 × -3. ठीक आहे, -2 × 12. ठीक आहे,
तर -1 इंटू -3 किती होणार, 3 होणार, मायनस 12 दूने 24. ठीक आहे, किती झालं बेटा, -21. dx निघालेला आहे. आता आपण dy काढूया. dy साठी आपण काय लिहिणार, 1 आणि 2 लिहिणार, त्याच्यानंतर -1 आणि 12 करणार. ठीक आहे, तर 1 इंटू 12 मायनस किती येणार, -1 इंटू 2. 1 इंटू 12 किती, 12 मायनस -1 इंटू 2 किती, -2, मायनस मायनस +2 किती झालं बेटा, 14. आता आपल्याला d ची व्हॅल्यू मिळालेली आहे, dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि dy ची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. आता x काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, dx अपॉन d करावं लागेल. ठीक आहे, dx किती आहे बेटा, -21, d किती आहे, -7, मायनसने मायनस कट केला, 7 त्रिक 21. ठीक आहे, आता y काढायचा आहे तर dy अपॉन d. ठीक आहे, dy किती आहे, 14, d किती आहे, -7, तर किती झालं बेटा, -2. तर उत्तर काय मिळालं आपल्याला, तर x, y इज इक्वल टू 3, -2 इज द सोल्युशन. ठीक आहे, हे तिसरं सॉल्व झालं, याला लिहून घ्या. मग चौथं करूया. तर आता चौथा प्रश्न लिहू आपल्या स्क्रीनवर. ठीक आहे, तर चौथा प्रश्न काय आहे, 6x - 4y इज इक्वल टू -12 आणि त्याच्यानंतर काय आहे, 8x - 3y इज इक्वल टू -2. बरोबर आहे. ठीक, आता सर्वात पहिले आपण काय करूया, d काढूया. ठीक आहे, बाय क्रॅमर्स रूल वगैरे तर लिहावंच लागते, आपण ते लिहित नाही बसलेलो आहोत. ठीक आहे, 6 and 8 -4 -3. ठीक आहे, तर 6 इंटू -3. ठीक आहे, मायनस 8 इंटू -4. ठीक आहे, हे किती झालं, 6 त्रिक 18 -18 मायनस 8 चौक 32 -32. ठीक आहे, तर इथे किती झालेलं आहे, -18 मायनस मायनस +32. ठीक आहे, आता किती येणार, इथे येणार 14. ठीक आहे, +14. बरोबर आहे, 8 9 10 11 12 1 2 3. ठीक आहे, तर d ची व्हॅल्यू निघालेली आहे. आता आपण काय करूया, dx ची व्हॅल्यू काढू. तर dx ची व्हॅल्यू किती आहे बेटा, -12 आणि -2 आपण पहिले लिहिणार, त्याच्यानंतर -4 आणि 3 नंतर लिहिणार. ठीक आहे, तर इथे काय येणार, -12 इंटू -3. ठीक आहे, मायनस -2 इंटू -4. ठीक आहे, आता 12 चौक 12 36 इथे किती आला, 36 मायनस 2 चौक 8. ठीक आहे, आता 36 मधून 8 गेले किती राहतात, 28 28 राहतात. ठीक आहे, तर dx ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळालेली आहे, dx किती आहे, 28. आता dy काढूया. dy किती आहे रे बेटा, तर 6 and 8 -12 and -2. ठीक आहे, याला सॉल्व करूया. तर 6 इंटू -2. ठीक आहे, मायनस -12 इंटू 8. राईट, आता 6 इंटू -2 -12 मायनस 12 96 इथे आलं -96. ठीक आहे, तर इथे किती येणार, -12. ठीक आहे, मायनस मायनस +96. तर किती आलं बेटा, इथे आला 84 आलेला आहे. बरोबर आहे, 84. तर dy ची व्हॅल्यू पण निघालेली आहे. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर काय करणार, dx अपॉन d करणार. तर dx किती आहे, 28, d किती आहे, 14, किती आलं, 2. y किती करणार, 84 आणि किती करणार, इथे 14. ठीक आहे, 4 4 4 4 7 1 7. ठीक आहे, 14चा पाडा मला येत नाही, 7 1 7. ठीक आहे, 7 2 14. ठीक आहे, तर इथे किती येतात, 6 येत आहे. तर y ची व्हॅल्यू किती आली, 6. ठीक आहे, नाव आता आपल्याला x ची व्हॅल्यू पण मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, तर आपण लिहिणार x, y इज इक्वल टू 2, 6 इज द सोल्युशन. ठीक, ओके.
तर मुलांनो, आता तुमच्या स्क्रीनवर 5वा प्रश्न दिसतोय, तर याला सोडूया. ठीक आहे, बाय क्रॅमर्स रूल. ठीक आहे, क्रॅमर्स रूल. ठीक आहे. नाव आता सर्वात पहिले आपण काय करूया, डी काढूया. तर डी काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, 4 आणि 3 इकडे लिहावं लागेल, 6 आणि 2 इकडे लिहावं लागेल. ठीक आहे. तर इथे काय येणार, 4 × 2 मायनस 6 × 3. ठीक, 4 2 8, 7 3 18. ठीक आहे, किती आले, -10. नाव आता आपण करूया डी एक्स. ठीक आहे. नाव तर डी एक्स काढायसाठी आपल्याला हे गायब करावं लागेल आणि इथे 54 आणि 28 लिहावं लागेल आणि इथे 6 आणि 2 लिहावं लागेल. ठीक आहे. तर 54 × 2 मायनस 28 × 6. ठीक आहे. आता किती आलं इथे बेटा, 108 मायनस 28 गुणिला 6. 8 छकाम 48, 6 12 13 14 16, 168. ठीक आहे. 160. 8 छकाम 48, 6 12 13 14 15 16 मायनस 168. किती आला बेटा, -60. ठीक आहे. तर आता आपण dy पण काढूया. तर dy काढायसाठी काय करावं लागेल, 4 3 54 28. किती येणार बेटा, 4 × 28 मायनस 54 3. ठीक आहे. तर 28 × 4 किती, 8 चौक 32, त्यानंतर 8 9 10 11. किती आला, 112 मायनस. ठीक आहे. किती येणार, 54 × 3, 4 3 12, 5 10, 5 1 15 आणि 16 मायनस 162. किती आलं बेटा, याच्यात आलं -50. ठीक आहे. तर डी ची व्हॅल्यू पण मिळाली, dx ची व्हॅल्यू पण मिळाली, dy ची व्हॅल्यू पण मिळाली. तर x इज इक्वल टू काय येणार, dx अपॉन d. ठीक आहे. dx किती आहे बेटा, -10 आणि dx किती आहे, -60. d किती आहे, तर -10. ठीक आहे. तर किती आला, 6. आता y काढूया, dy अपॉन d इज इक्वल टू किती आला, -50 अपॉन -10. किती आला बेटा, 5. तर x, y इज इक्वल टू 6, 5 इज द सोल्युशन. ठीक आहे, हे काय आहे, सोल्युशन. ठीक, अशा प्रकारे 5वा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट डाऊन करूया. मग 6वा प्रश्न आणि लास्ट प्रश्न करूया आणि व्हिडिओ थांबवूया. तर मित्रांनो, आता आपल्या स्क्रीनवर 6वा आणि शेवटचा प्रश्न दिसतोय. काय म्हणतोय तो, 2x + 3y इज इक्वल टू आणि x - y/2 इज इक्वल टू 1/2. ठीक आहे. आता इथे बेटा डिनॉमिनेटर मध्ये 1/2 आहे, राईट. तर आपण सर्वात पहिले याला कॅन्सल आउट करूया. ठीक आहे. तर मी याला म्हणतो इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. तर मल्टिप्लाय. ठीक आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 2/2. ठीक आहे. आपण याला डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो, पण याच्यामुळे थोडेसे कॉम्प्लिकेशन्स वाढेल. त्याच्या बेटर आहे की याला डिनॉमिनेटरला गायब करून टाका. ठीक आहे. तर किती झालं बेटा, 2x - y इज इक्वल टू 1. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 3 आहे. इक्वेशन 1 काय आहे, 2x + 3y इज इक्वल टू 2. ठीक आहे. आता आपण इथे डिटर्मिनंट मेथड वापरू. ठीक आहे, क्रॅमर्स रूल वापरूया. t इज इक्वल टू डी काढायचं आपल्याला. तो 2 2 3 -1. ठीक आहे. काय झालं, 2 × -1, राईट, -2 × 3. तर किती झालं बेटा, 2 × -1 -2. ठीक आहे, -6. किती झालं बेटा, -8. त्याच्यानंतर काय आहे, dx. ठीक आहे. तर dx काढायचं आपल्याला. तर इथे काय करूया, 2 and 1. त्याच्यानंतर 3 and -1. ठीक आहे. तर 2 × -1, राईट, -3 × 1. ठीक आहे. 2 × -1 किती, -2, -3 × 1 किती, 3. तर किती झालं, -2 -3 किती, -5. राईट. तर dx मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण करूया dy. राईट, dy आपल्याला काढायचा आहे. तर dy साठी हे गायब करूया. तर 2 and 2 आणि इथे किती, 2 and 1.
एवढं लिहिलेलं आहे. ठीक, आता इथं डीची व्हॅल्यू निघालेली आहे -8, dxची व्हॅल्यू निघालेली आहे -5. आता dy काढूया आपण. तर इथं याला सॉल्व करूया. 2 × 1 - 2 × 2, 2 × 1 2, ठीक आहे, -4 किती आला -2. ठीक, ओके. नाव आता आपण काय करूया, x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर dx अपॉन d, dx किती आहे -5, d किती आहे -8. ठीक आहे, तर किती झालं बेटा 5/8 झालेला आहे. काही चुकलेलं आहे का, -2 -3. ठीक आहे, 2 2 2 1 3 -1. ठीक आहे, ओके, चेक करूया नंतर. ठीक आहे, आता y किती येणार आहे बेटा, तर dy अपॉन d. तर dy किती आहे बेटा -2, d किती आहे -8, तर किती आला 1/4. आता आपल्याला x ची व्हॅल्यू पण मिळाली आणि y ची व्हॅल्यू पण मिळाली आहे. तर आपण लिहिणार x, y इज इक्वल टू 5/8, 1/4 इज द सोल्युशन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपलेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ पसंत येऊन राहिले तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझं काय हे तुमचं चॅनल आहे. थँक्यू.